मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण नवीन प्लॉट बघतो अजून एक आंतरपीक. मित्रांनो, आंतरपिकाचा एक व्हिडिओ टाकतोय मी तुम्हाला. जेवढा उपभोग शेतीचा घेता येईल एवढा उपभोग शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. आणि नवीन माहिती घेतली पाहिजे. नवीन चॅनलला ॲड व्हायला पाहिजे. तुम्हाला नवीन माहिती घरी बसून तर मिळवायची असेल तर अशाच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते बघावं लागत असेल. त्यातून माहिती घ्यावी लागते आणि त्यातून ती आयडिया तयार होते आणि ती आयडिया तयार झाल्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी करण्याचा मार्ग सुचतो. तर मित्रांनो, हे बघा, हा ऊस लावलेला आहे. हे 5 फुटी ऊस आहे आणि ती जी मधला जे बेड तयार झालेला आहे त्या मधल्या बेडवरती हे कलिंगड लावलंय. तर ह्या कलिंगडची लागवड बघा तुम्ही कशी केलेली आहे. बघा ऊस कसा आहे, कलिंगड कसं आहे. आता जस्ट याचं खुरपण झालंय आणि त्याच्यामध्येच तुम्हाला सांगतो इथं भेसळ डोस पण ह्याला केलेला आहे. दिसतंय का तुम्हाला पांढरा खत? भेसळ डोस पण ह्या कलिंगडला टाकलेला आहे. ह्याला वेगळाच टाकलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे मित्रांनो. असेच नवीन माहिती घेत राहायची असते. आणि जी आंतरपिकं असतात, जी जागा उरते ती का सोडायची? त्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग हे शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. आणि आंतरपीक ही काळाची गरज आहे. वाढत्या महागाईमध्ये काहीतरी करणं किंवा काहीतरी बनवणं लई मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय सहजासहजी होत नाहीत. ह्या सगळ्या अभ्यासातून होतात, कष्टातून होतात. आणि अभ्यास करत कष्ट पण खूप आहे. कष्ट तेवढं घ्यावंच लागतं मित्रांनो. कष्ट नसेल तर मग एवढं काय होऊ शकणार नाही. केल्याने होते रे केलेच पाहिजे, हे म्हणणं तर तुम्हाला माहीतच आहे. वाळूचे कणही रगडिता तेलही गळे. मेहनत केल्यानंतर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, पण नुसती मेहनतच करून चालत नाही, तर डोकं वापरून आपल्याला ते काम करायला लागत असतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या शेतकऱ्याने ही शेती केलेली आहे. ऊस तुटून गेलेला आहे, त्याच्यामधल्या बेडवरती हे कलिंगड लावलेलं आहे. आणि बघा, हे कलिंगडसाठीच हे लेटर हातरलेलं आहे. कलिंगड निघून गेले ह्याच लेटरचा इकडं परत ऊसाला उपभोग होईल त्याचा. ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. ही सगळी अशी माहिती देतोय तुम्हाला मी. मित्रांनो, या कलिंगडला जर तुम्ही पाहिलं, ह्या वेलाला, ही वेल पाहू शकता तुम्ही. हे बघा, ह्याच्यावरती ही कुठं काय कुठला रोग किंवा कुठलं काय दिसत नाही आहे. म्हणजे ह्याची काळजी किती घेतली गेली बघा. नुसतं लावूनच निवांत व्हायचं नाही, तर ह्याची काळजी पण तेवढीच घ्यावी लागते. हे बघा, तुम्ही बघू शकता हे रोप कुठंच नाही, ह्याच्यावरती काय कुठलं राग किंवा कुठलं काही सुद्धा नाही. आता ह्याच्यावरती थोडंसं नागाळी वाटेल हो काही, पण ह्याची जवळपास या शेतकऱ्यांनी फवारणी केलेली आहे, हे का. तर मित्रांनो, हो का, तंदुरुस्त आणि निरोगी असं हे प्लांटेशन आहे. खूप चांगल्या पद्धतीनं लागवड केली आणि खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन ह्याचं व्यवस्थापन चालू आहे. तर असेच नवीन व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला मी दाखवत जाईन. माझं चॅनल नवीन बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.